आज सकाळी लवकर उठून घरची सगळी कामं आवरली, नाश्ता वगैरे बनवला आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. आमच्या घराचं मेन डोअरचं लॉक खराब झालं होतं आणि मला एक फ्रेम लावायची होती. त्यासाठी मी कारपेंटरला बोलवलं होतं आणि तो सुद्धा खूप सकाळ सकाळ आला होता. मे महिना आला म्हणजे आंबे हे आलेच पाहिजे. खरं तर एप्रिल महिन्यापासूनच मी आंबे आणले होते आणि हा बॉक्स मी खोलत होते, त्यातले आंबे चेक करत होते आणि इवूला पण काही मोह आवरत नव्हता. तो सुद्धा मला हेल्प करत होता. बॉक्स मधले आंबे मी एक एक करून परडीत काढत होते आणि इवू हे बघा, त्याच्यातलं जे गवत असतं ना ते घरभर उडवत होता. दुपारी आमचं जेवण वगैरे झालं आणि मी ऑफिसचं काम जरा पटापट संपवत होते. का ते मी तुम्हाला सांगते. आणि ते मावशी बाबूला भरवत होत्या. काल चितळेमधून जे स्वीट आणलं होतं ते काय ओपन करायला मला वेळ मिळाला नाही. सो आता मी ते ओपन करत आहे. मी हे मँगो सँडविच आणलं होतं. ऍक्च्युली आपली जी आंबापोळी असते ना त्यामध्ये व्हाईट चॉकलेटची लेअर होती. खूप टेस्टी लागत होतं ते. आणि सेकंड जे होतं ते हे पिस्ता बर्फी आहे, जी मला ओके ओके वाटली. रात्री बाबूला घेऊन आम्ही डॉक्टरकडे आलो होतो. त्याच्या डोळ्याला एक छोटी फोडी आली होती आणि खूप दिवस झाले ती काही जात नव्हती. सो ते चेक करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. घरी रिटर्न येताना हा बघा ट्रेनमध्ये कुत्रा होता. मला आधी खूप भीती वाटली की ह्याने ट्रेनमधून उडी वगैरे मारली तर. शेवटी आमचं स्टेशन आलं पण तो काही ट्रेनमधून उतरला नव्हता. घरी आले, मस्त फ्रेश झाले आणि एका साईडला अजिंक्यला जेवायला वाढला आणि पहिलं बाबूला भरवायला घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.